पार्टीजमध्ये 2 पेग झाले की वजनावर येतात बरेचशी लोक. काय हे जाडावत चाललायस तू. चबी बेबी इज नॉट ऑलवेज हेल्दी. मी सर्जन आहे म्हणून मी सगळ्यांना येईल त्याला ऑपरेट करणार, दॅट्स रॉंग. पण तुम्ही त्या 150 पासून तुम्ही 60 पर्यंत येणं, इज इट इझी? नो. बट फॉर अ बॅरियाट्रिक सर्जन इट्स इझी. ही सिस्टीम आपली खूप कॉम्प्लेक्स आहे. एक निर्णय इथपर्यंत गेलाय की तुला भूक लागली आहे तर जेव, किंवा आता पोट भरलंय तर थांबव. पण तिथले जे रिसेप्टर्स असतात, हा इथे जाणार आणि इथे जाऊन अटॅच होणार, हा रिसेप्टरच काम नाही करत आहे. त्याची दिवसाची म्हणजे एका इंजेक्शनची किंमत 1 लाख रुपये. कमीत कमी 3 वर्ष द्यायला पाहिजे, तेव्हा हे रिसेप्टर काम करणार. दिवसाला 1 लाख रुपये, 365 डेज एका वर्षाची, 3,65,00,000 असे 3 वर्ष. मी ज्या बाळाची सर्जरी केली 11 महिन्याच्या, त्याला हा प्रॉब्लेम. जर आम्हाला त्यात काही ॲबनॉर्मॅलिटी मिळाली असती तर त्या बाळाला आम्हाला टर्मिनेट करायला लागली असती. तू सगळं करतेस, घर, कुटुंब, करिअर, पण स्वतःसाठी मात्र तुझ्याकडे वेळ नसतो. या सगळ्यात आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुला काय हवं आहे, तुझ्या शरीराला कशाची गरज आहे, हे सगळं जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. पण आपण स्वतःला काही पावलं मागे ठेवतो आणि आपल्या पलीकडे असलेल्या जगाची जास्त काळजी घेण्यात व्यस्त होतो आणि स्वतःसाठी मात्र वेळच काढत नाही. म्हणूनच हा अत्यंत महत्त्वाचा शो मज्जा वेलनेस खास तुझ्यासाठी घेऊन आलोय आम्ही, तुझ्या आरोग्यासाठी तुझ्यासोबत. नमस्कार, मी खुशबू. मज्जा वेलनेसच्या या आजच्या भागात मी तुमचं मनापासून स्वागत करते. आजच्या भागात आपल्या भेटीला आलेले आहेत डॉक्टर संजय बोरुडे. डॉक्टर संजय बोरुडे हे एक सुप्रसिद्ध बेरियाट्रिक आणि मेटाबॉलिक सर्जन आहेत. एका 11 महिन्याच्या बाळाची यशस्वी बेरियाट्रिक सर्जरी करून बाळाला सुखरूप बरं करण्याचा विश्वविक्रम यांच्या नावावर आहे. तसेच भारतातील अग्रगण्य बेरियाट्रिक सर्जन्समध्ये यांचं नाव मानाने घेतलं जातं. डॉक्टर संजय बोरुडे हे एक नामवंत ओबेसिटी स्पेशालिस्ट देखील आहेत. वाढता लठ्ठपणा, त्याची कारणं आणि उपाय या सर्वांवर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आज ते आपल्या कार्यक्रमात आले आहेत. चला तर मग स्वागत करूया ओबेसिटी सर्जरी सोसायटी ऑफ इंडियाचे फाउंडर मेंबर डॉक्टर संजय बोरुडे यांचं. नमस्कार. नमस्कार सर. थँक्यू सो मच, तुम्ही आज इथे आलात गप्पा मारण्यासाठी. कसे आहात तुम्ही? मस्त. तुमचं चॅनलचं पण नाव मस्तच. काय? मज्जा. मज्जा मज्जा. मज्जा म्हणजे मजेत आहात? मजेत. ग्रेट. खूप तुमच्या जवळचा विषय आणि खरं तर फक्त तुमच्याच नाही, आता या सर्वसामान्य माणसांच्या जवळचा विषय झालेला आहे, तो म्हणजे लठ्ठपणा. मला असं वाटतं की दिवसातल्या 24 तासांमध्ये निदान 12 तास आपल्या वजन, लठ्ठपणा आणि हेल्थबद्दल सगळेजण विचार करतच असतात. तर अगदी साध्या सोप्या प्रश्नाने आजच्या भागाची सुरुवात करते. लठ्ठपणा म्हणजे काय, कसा ओळखावा लठ्ठपणा? लठ्ठपणा हा एक रोग आहे जो WHO ने, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने 2015 मध्ये डिक्लेअर केला की हा डिसीज आहे म्हणून. आता पूर्वी कसं होतं, लठ्ठपणा म्हटलं तर हा कॉस्मेटिक प्रॉब्लेम म्हणून बघितला जायचा. एखाद्याची बॉडी शेप चांगला नाही आहे, पण तसं नाही आहे. लठ्ठपणामुळे होणारे जे काही दुष्परिणाम आहेत त्याच्यामुळे माणसाचं आयुष्य हे कमी तर होतंच, पण त्याच्यामध्ये बरीच रोगराई होऊन त्यांचं आयुष्याचं जे क्वालिटी ऑफ लाईफ आपण म्हणतो ती पूर्णपणे ढासळते. तिथे प्रॉब्लेम होतो. लठ्ठपणा हे सिंपल गोष्ट म्हणजे काय की आपल्या शरीरामध्ये 4 गोष्टी असतात: मसल्स, हाडं, चरबी आणि पाणी. आता या 4 गोष्टींमध्ये काय चांगलं, तर मसल्स चांगले असावेत आणि चरबी कमी असावी. ओके. हे इक्वेशन जेव्हा उलटं होतं, मसल्स कमी होतात आणि चरबीचं प्रमाण तुमच्या शरीरात वाढतं, त्याला आपण लठ्ठपणा म्हणतो. बरं. 2 व्यक्ती आपण घेतल्या तर त्या 2 व्यक्तींमध्ये दोघांचे वजन सेम आहे, समजा 100 किलो, पण एखाद्यामध्ये मसल जास्त असतील पण वजन 100च किलो, आणि एखाद्यामध्ये फॅट जास्त असेल, चरबी जास्त असेल आणि वजन 100 किलो.
त्यामुळे असं धरून चालत नाही आम्ही की वजनावर जा फक्त, पण एक ह्याला बॉडी कंपोजिशन ॲनालिसिस एक छोटंसं मशीन असतं, त्यातून ते इलेक्ट्रॉनिक वेव्स आपल्या शरीरामध्ये जातात आणि ते चारही गोष्टी वेगवेगळ्या दाखवतात. त्यामुळे नुसतं वजनावर जाऊ नये किंवा बॉडी मास इंडेक्स, वेट अपॉन हाईट इन स्क्वेअर मीटर्स, जो फॉर्म्युलाने आपण करतो आणि खूप वर्षापासून असं चालत आलंय की बॉडी मास इंडेक्स बघावा, मग आपल्याला कळतं आपण स्थूल आहोत की नाही. तसं नाही, ते बॉडी कंपोजिशन तुम्ही बघा, तुमच्या शरीरामध्ये प्रोटीन्स किती आहेत, मसल्स किती आहेत आणि चरबी किती आहे, आणि त्याच्याप्रमाणे आता एखादी व्यक्ती आली 90 किलो आहे, 100 किलो आहे, पण त्या व्यक्तीमध्ये प्रोटीन्स पण चांगले आहेत, चरबी पण कमी आहे, पण पाणी जास्त असू शकतं, त्यांना किडनी प्रॉब्लेम असू शकतो. पण त्यांना एक ती गोळी दिली लॅसेक्स वगैरे की पाणी ओसरून जातं, निघून जातं, लघवी वाटे बाहेर येतं, दॅट्स इट, म्हणजे वजन कमी झालं. म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपण वजन बघतो जेव्हा आणि एखाद्याला वाटतं की ही व्यक्ती लठ्ठ आहे, पण त्याला किडनीचा पण आजार असू शकतो अँड नॉट ऑफ फॅट. साधारण एक जिम जॉईन केल्यानंतर BMI मोजला जातो, सो तो एक बेसिक इट इज अ वे की ज्याच्यामध्ये फॅट काउंट होऊ शकतो. एक ढोबळ पर अच्छा की माप आहे ते. पण मग योग्य प्रकारे करायचं असेल तर बॉडी कंपोजिशन ॲनालिसिस. ओके, तर ते करायला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला आता हे का लठ्ठपणा वाढतो, तर तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्याच संदर्भात आपल्याला शरीराला काही कॅलरीजची आवश्यकता असते. आपण सकाळी उठून संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्याला काम करायचंय, एनर्जी पाहिजे, करेक्ट, जी आपण खाण्यापिण्यातून घेतो. एखाद्या व्यक्तीला समजा 1000 किलो कॅलरी पूर्ण दिवसभराची एनर्जीची रिक्वायरमेंट आहे, पण तुम्ही 1500 खाल्ली, तर त्या एक्स्ट्रा 500 कॅलरीज तुम्ही जे सेवन झालंय तुमच्याकडून त्याला शरीरातून बाहेर काढावं लागतं त्याच दिवशी, नाहीतर ते आपल्या शरीरात चरबीमध्ये जाऊन बसतं. आता जसं मी मगाशी सांगितलं, आपल्याकडे चरबी आहे, मसल्स आहेत, बोन्स आहेत आणि पाणी. आता ही एक्स्ट्रा खाल्लेली एनर्जी ही आपल्या शरीरामध्ये मसल्समध्ये नाही जात, ना बोन्समध्ये जात, ती जाते फक्त फॅट्समध्ये. आणि त्या फॅट सेल ज्या छोट्या असतात सुरुवातीला, आता जी व्यक्ती आयडियल बॉडी वेटची आहे किंवा अंडरवेटची आहे त्यांची फॅट सेल छोटी असते. अच्छा, म्हणजे नॉर्मल असते. हो, आपण बारीक आहात, मी पण बारीक आहे, आपल्या फॅट सेल्स एवढ्या. ओके, पण हे सतत एक्स्ट्रा एनर्जी याच्यात गेल्यामुळे ही फुग्यासारखी वाढत राहते आणि ती ॲबनॉर्मल शेप देते. त्याला आपण लठ्ठपणा म्हणतो. म्हणजे ज्या फॅट्सचं प्रमाण वाढलं आणि हे जे एक्स्ट्रा कॅलरीज आपण बर्नआउट नाही केल्या तर त्या फॅट्समध्ये स्टोअर होतात, आणि स्टोअर होत असल्यामुळे हा नॅचरल गुणधर्म आहे की हे फॅट्समध्ये जाणार आणि मग ते वाढत राहणार. ओके, म्हणून या सर्व लठ्ठ व्यक्तींच्या मध्ये फॅटचं प्रमाण, चरबीचं प्रमाण जास्त असतं. ओके, पण मी असे काही म्हणजे माझ्या फील्डमध्ये डान्सर्स किंवा ॲक्टर्स पण बघितले जे जरी हेल्दी बॉडी किंवा जाडपणाकडे जात असले तरी ना खूप ॲक्टिव्ह असतात, खूप लवचिक असतं त्यांचं शरीर. डान्सर्स पाहिलेत मी बरेचसे जे अतिशय उत्तम नाचतात, डान्स करतात, तर मग त्यांच्यात सुद्धा हा लठ्ठपणाच म्हणता येईल? हो, तोही लठ्ठपणाच, पण त्यांचे जॉईंट्स, त्यांचे जे आहेत तर त्यांचे ते लवचिक असतात, त्यांचे स्नायू लवचिक असतात. प्रत्येक जॉईंटच्या वरती जे टेंडन्स असतात, जे जॉईंट्स धरून ठेवतात ते लवचिक असतात. आता मी बारीक आहे समजा, पण नॉट नेसेसरी की मी लवचिक आहे. ओके, मला तुम्ही सांगितलं की तुम्ही 180 पाय करून बसा, नाही जमणार मला. त्याला परत दुसरी गोष्ट कशी, त्याला ट्रेनिंग पण लागतं. बरोबर आहे की तुम्ही जर हळूहळू जर तुम्ही करत राहिला, पहिले म्हणजे एवढंच तुम्ही करू शकता आणि मग हळूहळू तुम्ही करू शकाल. जरी मी थोडासा जाडा असेल तरी पण मी होऊ शकतो, सरावाने होतं, वर्षानुवर्षे सराव. आणि काही जी तुम्ही जी मंडळी म्हणताय जरी स्थूल दिसतात, आपल्यापेक्षा जास्त स्थूल दिसतात, पण ते
इझिली बेंड करू शकतात, जमिनीला हात लावू शकतात, हो हो अगदी फ्लॅट. करेक्ट. आय कांट. मी अँकल पर्यंत पोहोचलो तरी खूप झालं. पण दिसायला बारीक आहे, नॉट नेसेसरी की. समजलं. पण मग लठ्ठपणाचे काही असे प्रकार आहेत का जे आपण असं बघून ओळखू शकतो किंवा आपलं आपल्याला कळू शकेल असं? लठ्ठपणा म्हणजे आम्ही म्हणतो ना त्याला सेल्फ डायग्नोजेबल आहे. म्हणजे लठ्ठपणा, मी लठ्ठ झालो, मला कळतंय की माझं पोट वाढायला लागलंय, लव्ह हँडल साईट्स वाढायला लागल्या, माझे पायाला पाय घासायला लागले. सिम्पल गोष्टी असतात काही काही की ज्याच्यातून आपल्याला कळत जातं. आणि नंतर लोकांचे कमेंट्स, काय आहे जाडावत चाललायस तू, इझिली डायग्नोजेबल. करेक्ट. आणि वेल ट्रीटेबल आजार आहे हा. ओके. म्हणजे तुम्ही सुरुवातीलाच जर लठ्ठपणा, जर तुम्ही काळजी घ्यायचा विचार केला, तुम्ही करू शकता. लठ्ठपणामध्ये 3 स्टेजेस आहेत, माइल्ड ओबेसिटी, मॉडरेट ओबेसिटी अँड सिव्हिअर ओबेसिटी. बरं. असं. ओके. माइल्ड म्हणजे जस्ट थोडंफार वजन वाढलंय, तुमचा आयडियल बॉडी मास इंडेक्स जो साधारण 25 पर्यंत असतो, 23 ते 25 मध्ये बॉडी मास इंडेक्स असतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे बॉडी कंपोजिशन वेगळंच आहे. साधारण 25 ते 28 पर्यंत तुम्ही माइल्डली ओबीज असता, किंवा 27.5 व्हेरी प्रिसाइजली, म्हणजे सायंटिफिकली. त्याच्यावरती गेलात तर 27.5 टू 32.5 तुम्ही मॉडरेटली ओबीज असता. ओके. आणि 32.5 विथ सम मेडिकल प्रॉब्लेम, आणि वरती जर दिले तर ते सिव्हिअर ओबेसिटीमध्ये जातं. या ज्या बॉडी मास इंडेक्सचे 2 प्रकार आहेत. म्हणजे कॉकेशियन्स जे गोरे असतात, फर्स्ट वर्ल्ड कंट्रीमधले, अमेरिकन, इंग्लिश, ब्रिटिशर्स, ऑस्ट्रेलियन, ते तर त्यांचा बॉडी मास इंडेक्स आपण 40च्या वरती गेला तर तो सिव्हिअर ओबेसिटी असतो, 40च्या आतमध्ये तो मॉडरेट ओबेसिटी आपण धरून चालतो. किंवा 35 BMI आणि काही मेडिकल प्रॉब्लेम म्हणजे डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, रेस्पिरेटरी प्रॉब्लेम, जॉईंट प्रॉब्लेम, तर आम्ही BMI 35 कॉकेशन्समध्ये. पण जेव्हा आता एक 8 वर्षापूर्वी जेव्हा ओबेसिटी ही एशिया पॅसिफिक रिजनमध्ये पण चांगली दिसायला लागली चांगल्या प्रमाणात, तेव्हा याच्यावर संशोधन पण खूप झाले, याच्यावर रिसर्चेस झाले. आणि मग त्यातून असं आढळलं की आपले जे एशिया पॅसिफिक पॉप्युलेशन आहे, डार्क ब्राऊन स्किन, त्यांच्यामध्ये कमी वजन पण जास्त आजार. कारण आपल्याकडे विसरल फॅट म्हणजे पोटाच्या आतली फॅट, चरबी, ती जास्त असते. परत त्याच्यात कलर डिफरन्स असतो. म्हणजे एक साधी लेमन येलो कलरची फॅट असते जी कॉकेशन्समध्ये असते, आपली ऑरेंजिश असते ती. त्याच्यामध्ये ते मेटाबोलाइट्स म्हणजे जे काही आजार आहेत ते होण्याचे जे हॉर्मोन्स ते व्हाईट हॉर्मोन्स जास्त निघतात. तर ह्या सर्व कारणांमुळे आपल्याकडच्या, आणि आपल्याकडे हाईट कमी आहे, बरोबर, कम्पॅरेटिव्हली, पण पोटाच्या आतली चरबी जास्त आहे. त्यामुळे मग जे 40 बॉडी मास इंडेक्स आणि अबाव जे आपण कॉकेशन्समध्ये म्हणतो ते आपल्याला 2.5 ने कमी केले, म्हणजे 37.5. म्हणजे 37.5 विदाउट एनी मेडिकल इश्यू. हा जर BMIच्या वरती जर तुमचा BMI असेल एशिया पॅसिफिक पॉप्युलेशनचा, तर तो तुम्ही सिव्हिअर ओबेसिटीमध्ये जाता. मग परत 5 पॉईंट पाठी या, 37.5 ते 32.5 ही तुमची माइल्डली मॉडरेट ओबेसिटी असते समजा. पण 32.5 BMI अँड अबाव विथ 1 मेडिकल प्रॉब्लेम म्हणजे डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, तरी तुम्ही सिव्हिअर ओबेसिटीमध्ये जाता. असे हे चेंजेस एशिया पॅसिफिक मध्ये आपल्या हे असे वर्ल्डने मान्य केले, वर्ल्ड फेडरेशनने. आय वॉज द फर्स्ट एशिया पॅसिफिक रिप्रेझेंटेटिव्ह टू ऑल these एशियन कंट्रीज in 2008 to 2010.
वा. त्यामुळे आम्ही त्यावेळेस खूप याच्यावर शोध आणि सगळे रिसर्चेस मागवले आणि त्याच्याप्रमाणे आम्ही सर्व हे चेंज केलं. तुम्ही आता हे या क्षेत्रात किती वर्षांपासून आहात? 25 वर्ष. 25 वर्ष. मग तेव्हा हे क्षेत्र निवडण्याचं कारण तेव्हा काहीच याचा संबंध मला वाटतं भारतात तरी नव्हता. अच्छा. कसं असतं, डेस्टिनी असतं. म्हणजे आपण बऱ्याचशा गोष्टी ठरवून करायला तो होत नाहीत. हो. आणि न ठरवलेल्या गोष्टी आपण करतो. करेक्ट. आता मी GI सर्जन म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टिनल सर्जन गेल्या 35 वर्षापासून. ओके. त्या 35 वर्ष जे मी सर्जन आहे त्याच्यामध्ये पहिली 10 वर्ष ही सगळी पोटाची, कॅन्सरची, आतड्यांची सगळी ऑपरेशन्स करत होतो. एक इयर 2000 मध्ये 2000 साली एक आमचे ओळखीचे कोणी मित्र पुण्यावरून आले. तर त्यांनी असंच डिस्कशनमध्ये झालं की अशी एक पण फील्ड आहे येथे उभरते. त्याला ओबेसिटी सर्जरी म्हणतात. तर तुला इंटरेस्ट आहे का? तर आपण त्यावेळेस कसं असतं ना की लहान असतो आपण पण, नवीन नवीन शिकायची इच्छा असते. तशी अदरवाईज बाकीच्या रेग्युलर सर्जरीमध्ये कटथ्रोट कॉम्पिटिशन असते. करेक्ट. मग कुठेतरी आपलं होतं का बघूया. स्पेशलायझेशन. तर तसं मग मी घेतलं. सुरुवातीला काही समजायचं नाही की काय कसं कुठे जायचं. मग नंतर आम्ही दोघे मिळून इयर 2000 मध्ये या सर्जरीज चालू केल्या. पहिले नेटवर वाचलं, पुस्तकं वाचले, लायब्ररीमध्ये गेलो, तिथे वाचलं आणि की होऊ शकतात. मग व्हिडिओज पाहिले काही काही जणांचे. आम्ही प्रयत्न पण चालू केले इयर 2000 मध्ये. म्हणजे वी टू ऑफ अस आर वन ऑफ द पायनियर्स टू दिस सर्जरीज टू इंडिया. तेव्हा तुम्हाला ट्रेन करण्यासाठी तरी इथे कोणी अवेलेबल होतं का? कोणीच नव्हतं. कोणीच नव्हतं. मग नंतर ही वेंट टू फ्रान्स, आय वेंट टू बेल्जियम. ओके. शिकण्यासाठी. हे सगळं हे सायन्सच काय ते शिकूया म्हणलं. कारण इथे आम्ही पाहिलं ते आम्हाला काही कळतच नव्हतं. मग जाऊन मग तिथे शिकलो. पण परत इथे आल्यानंतर तेच प्रॉब्लेम. काय आम्ही दोघेच असायचो. शिकण्यासाठी दुसरा कोणी सिनियरला अप्रोच करताच येत नव्हते किंवा कोणीच करत नव्हते. बरोबर. मग आम्हीच दोघे एकमेकात काहीतरी लढाई करून करून शिकत राहिलो. तर 2000 ते 2003 आम्ही असं करत राहिलो. आणि मग पहिली कॉन्फरन्स आम्ही घेतली भारतातली. दुसरे कोणी करायला. आता कसं होतं की आपण काहीतरी नवीन करतोय, जग मान्य आहे. तुम्हाला माहिती आहे बॅरियाट्रिक सर्जरीजचा उगम केव्हा झाला? 75 वर्ष जुन्या सर्जरीज आहेत. कॅन इमॅजिन. आय एम डुईंग सिन्स पास्ट 25 years. वर्ल्ड वाईड. अमेरिकेमध्ये काय झालं होतं, एक जाड व्यक्ती गाडीतून चालली होती आणि त्याचा कार ऍक्सिडेंट झाला, रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट. त्यांना हॉस्पिटलमध्ये आणलं. पोटाला बरेच, आतड्याला काही काही इजा झाल्या होत्या. डॉक्टरांनी ऑपरेशन्स केली. त्यातले बरेचसे आतडी कापावी लागली आणि जोडली. त्या दिवसानंतर तो पेशंट घरी गेल्यानंतर त्याचा वेट लॉस सुरू झाला, जो त्याच्या आधी कधीही झाला नव्हता आणि होतच नव्हता. मग लोकांना, मग डॉक्टरांनी त्याच्यावर शोध लावायला सुरुवात केली. अरे हे काय चाललंय, हे काय होतंय? साईड इफेक्ट होता, वेट लॉस व्हायला लागला. तो त्या सर्जरीचा साईड इफेक्ट होता. ग्रेट. आणि त्यातून ही संकल्पना सगळी आली. वा. ओके. 75 वर्षांपूर्वी. 1950. तुमच्यामुळे ती 25 वर्षांपूर्वी इथे. मग आम्हाला असंच, माझ्यापेक्षा माझा तो समोरचा मित्र होता, त्यांचं नाव डॉक्टर डोरी पाटील. तर त्यांनी पण चल ना बघूया, ट्राय करूया. आमचे हाल असायचे, कारण कसं होतं त्यावेळेस ओपन सर्जरीज होत्या. करेक्ट. लॅप्रोस्कोपी तोपर्यंत आली नव्हती, की होल सर्जरी. त्यामुळे आम्हाला जबरदस्ती पूर्ण कापून वगैरे करायचं. आणि आता आपली स्किन, आपलं हा जो लेअर आहे वरचा, तो एवढा असतो मॅक्सिमम कुठल्याही व्यक्तीचा. तर इथून आम्ही ऑपरेशन करताना आम्ही असं कापणार, तर या एवढ्या लेअरच्या मध्ये, आणि मग खाली आतडी असतात आपली अशी. या लोकांचा एवढा लेअर असतो, म्हणजे ओबेज. ओबीज लोकांचा एवढा लेअर असतो, तो पूर्ण कापायचा आणि मग खाली आतड्यांमध्ये हात घालायचे.
बाप, हे सिरियस तुम्ही हे खरं माप सांगताय? खरं सांगतो. बापरे. ओके. तर असं आता ह्याच्यामध्ये कसं, एक तर एवढं आतमध्ये जा, ही व्यक्ती एवढी आहे, ऑपरेशन टेबल असतो असा, त्याच्यावरती ती व्यक्ती झोपली आहे. आता नॉर्मल जेव्हा व्यक्ती आपल्यासारखी झोपते तेव्हा एवढीशी असते ना, एखादा फूट, हे एवढे असतात. आता बऱ्याचदा मी खूप उंच आहे तसा, बऱ्याचदा मलाही स्टूल घेऊन उभं राहावं लागतं. ओके. त्यामुळे सुरुवातीपासून प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे प्रत्येक टप्प्याला. म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो ना की ओबीस पेशंटला जर ऑपरेशन करायचं आहे तर ते त्याचं सिलेक्शन आधीपासून, कुठलं ऑपरेशन करायचं, का करायचं की नाही करायचं, हे सुरुवातीला. मग इंट्रा ऑपरेटिव्ह, ऑपरेशन थिएटरमधल्या गोष्टी. कारण या लोकांना आता आम्ही लॅप्रोस्कोपी करतो, तर नॉर्मल एखाद्या व्यक्तीला जर ऑपरेशन आहे तर आमचे साधारण 1 फुटाचे इन्स्ट्रुमेंट्स असतात की जे लॅप्रोस्कोपिकली आतमध्ये जातात. यांना 1.5 फुटाचे लागतात आमच्या पेशंटना. त्यांचे टेलिस्कोप, कॅमेरे वगैरे सगळं वेगळं असतं. म्हणून या सर्जरी आम्ही, तुम्ही म्हणाला मला या नर्सिंग होममध्ये करा किंवा या हॉस्पिटलमध्ये करा, जे इक्विप्ड नाही आहे तिथे मी करूच शकत नाही. करेक्ट. कारण असं आहे की एवढ्या खोलीमध्ये जायचं, माझं इन्स्ट्रुमेंट इथेच लटकत राहिलं तर मी इथे पोचणारच नाही ना जागेवर, जिथे ऑपरेशन करा. त्यामुळे सगळे ते स्पेशल नीड्स असतात. आता हे सगळं त्यावेळेस सुद्धा आम्हाला 2000 ते 2003 साली आम्ही ओपन सर्जरीज करायचो. आणि जसं एवढं आम्ही समजा ही स्किन लेअर कापून आतमध्ये गेलोय, खरं ऑपरेशन केलं, हेही ओके, परत येताना आम्हाला हे सगळं शिवायला लागतं ना. बरं, एवढी फॅट असल्यावर तर फॅटमध्ये ब्लड सप्लाय कमी असतो, त्यामुळे चान्सेस ऑफ इन्फेक्शन जास्त असतात. त्यामुळे हे पेशंट इन्फेक्ट व्हायचे चान्सेस जास्त असायचे. त्यामुळे आमच्याकडे एखादा पेशंट आला, आजकाल 1-2 दिवसात घरी जातात, ते 15 ते 20 दिवस राहायचे. त्यामुळे सगळ्या बाजूने मग सोसायटीचं पण प्रेशर असायचं ना आमच्यावर, काहीतरी नवीन करताय खरे तुम्ही, पण आपल्या पेशंटची मॉर्बिडिटी, तुम्ही पेशंटला नुसतं दांबून ठेवता हॉस्पिटलमध्ये. म्हणजे लोकांचा विचार करण्याची प्रवृत्ती पण वेगळी असू शकते ना. इतके दिवस काढ लागतात पेशंटला बरं व्हायला. कारण लोक नॉर्मल लोकांच्यावर कम्पेअर करायचे, ऑपरेशन झालं 4-5 दिवसात ठीक होणार, हे असं नव्हतं होत. त्यामुळे सुरुवातीचा हा काळ होता ना, खूप डिफिकल्ट होता. कुठलीही नवीन कल्पना जर रुजवायची असेल, यू हॅव टू गो अगेन्स्ट द टाईड. ॲब्सोल्युटली. ते सगळं तुम्ही फेस केलं. साधारण किती वर्षांनी मग ओव्हरऑल सगळीकडून ॲक्सेप्टन्स मिळालं? तो ॲक्सेप्टन्स मिळवण्यासाठी म्हणून पहिली कॉन्फरन्स आम्ही 2003 साली केली, मुंबईत केली, ताजमध्ये केली, आमच्या ब्रिच कँडी हॉस्पिटलमधून लाईव्ह सर्जरी पण केली, जे ताजमध्ये बसून लोक बघत होते. ओके. ओके. म्हणजे त्याला असं व्याप्त स्वरूप दिलं की सगळ्यांना अरे काय आहे, काय बघायला पाहिजे, क्युरिओसिटी निर्माण व्हावी, माहिती निर्माणच केली होती की. बरोबर. त्यावेळेस सगळे म्हणजे अमेरिकेपासून, इंग्लंडपासून, युरोपियन सर्जन जिथे आम्ही जात होतो शिकायला, त्या सगळ्यांना आम्ही इन्व्हाइट केलं होतं. ओके. ओके. आणि मग पहिली कॉन्फरन्स घडवून आणली. अतिशय सुंदर झाली. 100च्या वरती मुंबई आणि तत्सम बाहेरचे जनरल सर्जन्स आले होते, त्यांनी अटेंड केली. मग लोकांना त्यांना वाटायला लागलं की काहीतरी आहे. मग पीपल इज टू फॉलो अस. आमचे रिझल्ट बघत होते, डॉक्टर सुद्धा. मग आम्ही तोपर्यंत थोडंसं एक्सपर्टीज आलं होतं. देन वी इज टू गो प्लेसेस. मग अहमदाबादला जाऊन करायचो, इकडे इंदोर, तिकडे दिल्ली, कलकत्त्याला गेलो होतो. म्हणजे अशा सगळ्या ठिकाणी आम्ही जाऊन एक डेमॉन्स्ट्रेशन सर्जरी करायला. तिथले डॉक्टर्स असायचे. मग त्यांना तो इंटरेस्ट डेव्हलप झाला. त्यावेळेस आम्ही फक्त मी आणि डॉक्टर आमच्याबरोबर आम्ही दोघेच करत होतो. आज रजिस्टर्ड 600-650 डॉक्टर्स आहेत ऑल ओव्हर द कंट्री. कमाल. ओके. जे रेग्युलर करतायत या सर्जरी. ऑफकोर्स इट टूक लॉंग टाइम. असे स्कॅटर्ड आहे. 600-650
तसा कमी नंबर आहे खरं तर. नाही, पूर्ण दिस इज सुपर स्पेशलाइज्ड फील्ड ना. हां हां हां, ॲब्सोल्युटली. इट्स नॉट ओनली स्पेशालिटी, इट इज अ सुपर स्पेशालिटी. ॲब्सोल्युटली. मग तुम्ही तुमची ओबेसिटी सर्जरी सोसायटी यातूनच निर्माण झाली? होय. ओके, तिची पण गंमत आहे. प्लीज म्हणजे ऑफ द रेकॉर्ड. ओके. म्हणजे आम्ही असंच डिस्कशनला ताजमध्ये बसलो होतो. काहीतरी करायचं मग पण सोसायटी फॉर्म करायला पाहिजे. ओके. मित्र म्हणाला मी प्रेसिडेंट बनणार. मग मी सेक्रेटरी बनतो, एक ट्रेझरर, चौघेच होतो आम्ही फक्त. त्यात चौघात त्या जागा वाटून घेतल्या आणि कमीत कमी 7 ते 8 मेंबर्स लागतात. मग कोणाकोणाची नावं टाकली. ओके. आणि असे 8 मेंबर करून ऑफिशियल करायला टाकले आणि मग त्याला ऑफिशियल लेटर लिगली त्याला. आणि मग आम्ही ती 2003ची कॉन्फरन्स केली अंडर आवर बॅनर. मी ऑल इंडिया सेक्रेटरी, ऑल इंडिया प्रेसिडेंट, हे ट्रेझरर असं. नाही, पण तेव्हा तुम्ही सुरुवात केली त्यामुळे आता असं एक छान व्याप्त स्वरूप आलंय त्याला. म्हणजे आता प्रायमरी म्हणजे सर्जरी आहे ही. आणि ॲज अ सेड की इथे हा डिसीज आहे, त्याच्यामुळे आम्ही म्हणतो ओबेसिटी इज अ मदर ऑफ मोस्ट ऑफ द डिसीजेस. ओबेसिटीमुळे डायबिटीज होतो, ओबेसिटीमुळे हाय ब्लड प्रेशर होतो, त्याच्यामुळे जॉईंट प्रॉब्लेम्स होतात, त्याच्यामुळे कॅन्सर्स होतात, त्याच्यामुळे रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स होतात. तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट एखाद्या व्यक्तीला आहे 60 आयडियल वेट आहे, 90-100 असेल, पण याला एवढे प्रॉब्लेम्स आहेत. डोंट कीप ट्रीटिंग डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर सेपरेटली. ओबेसिटी ट्रीट करा. ओके. एव्हरीथिंग व्हॅनिशेस. हो, म्हणजे बऱ्याचदा पण बऱ्याच प्रॉब्लेम्सचं कारण जास्त वजन हेच असतं. त्यामुळे घरच्याकडे एक्सरसाइजेस किंवा लाईफस्टाईल चेंजेसने गोष्टी होऊ शकतात. आता तुम्ही ऑफकोर्स तुमचं सिव्हिअर ओबेसिटीकडे, तिथेच माझा तो महत्त्वाचा प्रश्न आहे की सिव्हिअर ओबेसिटीकडे आपण जातोय हे मेडिकल इश्यूजनेच लोकांना कळू शकतं, राईट? सिव्हिअर ओबेसिटी आता त्याच्यात पण डिस्पॅरिटी आहे. तुम्ही सिव्हिअरली ओबीज असाल, तुमचा बॉडी मास इंडेक्स 45, 50, 60 पण असेल. आता मी काल ऑपरेशन केलं, त्याचा BMI 76 आहे. म्हणजे आयडियल BMI 25. 171 किलो वजन आणि उंची 5 फूट. सो हाऊ यू मस्ट बी लुकिंग गोल. तर अशा पेशंटना पण हे सगळं डाएट करून झालेलं असतं. एक्सरसाइज आम्ही त्यांना ॲडवाईस पण करत नाही, कारण एवढं वजन घेऊन मग ते नी जॉईंट, अँकल जॉईंट खराब होतात. म्हणून मग त्यांना डाएट इज अ सोल्युशन. पण डाएट पण नाही होत, मग त्यांना यांना ऑपरेशन करावं लागतं. पण नेमकी कारणं काय असतात इतकं सिव्हिअर होण्यापर्यंत जाण्यासाठी? कसं आहे, नुसतं एखादी व्यक्ती खाते जेवते जास्त, जरुरीपेक्षा वेड्यासारखी जेवते, हे कारण नाही. याला जेनेटिक फॅक्टर आहे. ओके. फॅमिलीमध्ये ओबेसिटी असते ॲबनॉर्मल जीन्समुळे. आम्ही जेव्हा सुरुवात केली होती त्यावेळेस ते आम्हाला 2 की 3 ॲबनॉर्मल जीन्स माहिती होते. आज 100च्या वरती आता एवढे आयडेंटिफाय झाले. कारण जेवढे रिसर्च वाढले त्या सायंटिफिक फील्डमध्ये, तेवढे नवीन कळायला. बरोबर. त्यातले काही जीन्स मग शेवटी ऑफलेट आता जे मोस्ट कॉमन जीन्स आहेत ते पण नंतर कळाले. आता याच्यामधून आता तो एक पार्ट. तुम्ही विचारा जीन्स काय करतात. कसं असतं ना, आपला जीन्स सगळे नशिबाने मिळतात. आपल्या प्रत्येकाचे जीन्स वेगळे. बरोबर. आता काही जीन्स असतात ॲबनॉर्मल, ते तुमच्या हॉर्मोन्सवर काम करतात. एखाद्याचं भूक प्रचंड वाढवतात. भुकेचे जे हॉर्मोन्स असतात, जे आपल्या इंटेस्टाईन, आपल्या स्टमकमध्ये वगैरे तिथून निघतात. आपल्याला जेव्हा आपण जेवण बघतो किंवा जो अरोमा, सुगंध येतो आपल्या आवडीच्या जेवणाचा, तोंडात लाळ येते, पोटात ॲसिड सिक्रेट व्हायला लागतं, ह्या सगळ्या गोष्टी त्या जीन्समुळे होत आणि हॉर्मोन्समुळे होत असतात. ओके. कळलं? तर याच्यामध्ये त्यांचा जो जेवणावरचं प्रेम, म्हणजे ते फूडी असतात ही लोक, तो पण भाग याच्यात असतो. नंतर हे जे जीन्सवर तो जो परिणाम होतोय ना,
तो कुठे कट ऑफ करायचा, हम्म. हे कनेक्ट कसं सोडायचं. काही जीन्स असे आहेत की हॉर्मोन बरोबर आहे, पण इथे जेव्हा जातो तो हॉर्मोन की तुमची भूक आहे की नाही आहे, जे आपल्या मेंदूला कळवण्याचा पण हॉर्मोन आहे. करेक्ट. ओके. हे सिस्टीम आपली खूप कॉम्प्लेक्स आहे. कसं देवाने घडवलंय ते त्यालाच माहिती. पण तिथून जो निरोप जातो तो मध्येच कट होतो आपोआप. ओके. एक निर्णय इथपर्यंत गेलाय की तुला भूक लागली आहे तर जेव, किंवा आता पोट भरलंय तर थांबव. हे जातात ना मेसेजेस की तू आता उठ, संपलं, बास झालं तर जेवण. हे मेसेज जातात आहे ऍक्च्युअली. ऑफकोर्स. येस. पण तिथले जे रिसेप्टर्स असतात, हा इथे जाणार आणि इथे जाऊन अटॅच होणार तो मेसेज, हा रिसेप्टरच काम नाही करत आहे. हे ते जीन्स करतात. हे जीन्समुळे, हा त्याच्यामुळे. ओ, हे जीन्स करतात. म्हणजे एवढं डेप्थ मधलं हे सायन्स आहे. खरंच. तुम्हाला माहिती आहे याची जर ट्रीटमेंट करायची आहे या रिसेप्टरची, एक 3-4 वर्षापूर्वी इंग्लंडमध्ये एक इंजेक्शन त्यांनी म्हणजे हे आलं. त्याची दिवसाची म्हणजे एका इंजेक्शनची किंमत 1 लाख रुपये. कमीत कमी 3 वर्ष द्यायला पाहिजे, तेव्हा हे रिसेप्टर काम करणार. दिवसाला 1 लाख रुपये म्हणजे 365 डेज एका वर्षाचे, 3,65,00,000. असे 3 वर्ष. असे 3 वर्ष. आणि ते बाळ असतं एवढंसं. मी ज्या बाळाची सर्जरी केली 11 महिन्याच्या, त्याला हा प्रॉब्लेम होता. आणि हे बाळ काम करत नव्हते. हा, ते रिसेप्टरच काम करत. इथून जो सिग्नल जायचा त्यांना कळत, पण त्या बाळाला लहान काहीच कळत. प्रचंड भूक. जेवायला दे, खायला दे, हे दे, पी दे, तो जे मिळेल ते खात होता. ओके. जन्मतः ते बाळ तसं जन्मतः नॉर्मल बर्थ वेट होतं. ओके. आणि त्याचे आई वडील तुम्ही बघाल तर एकदम आपल्यापेक्षाही बारीक. बापरे. म्हणजे कळायला किती वेळ गेला असेल. पण त्यांच्यामध्ये हे जेनेटिक प्रॉब्लेम्स कसे होतात, एक कन्साइनमेनियस मॅरेजेस, भाऊ बहीण, फर्स्ट कझन्स, जे जनरली मुस्लिम कम्युनिटीमध्ये होतात. त्यामुळे असले जे आजार आहेत हे आपल्या पाकिस्तान किंवा त्या बाजूचे जे मुस्लिम कंट्रीज आहेत तिथे जास्त आहेत. म्हणजे याचं मूळ कारण किती दूरवर आहे. म्हणजे आता जरी जेनेटिक ना, हे ॲबनॉर्मॅलिटी ह्या अशा तयार होतात की त्यांना कोणी, त्या बाळाला कोणी इंजेक्शन दिलेलं नसतं, किंवा ते बाळ पोटात असताना असे पण सांगतात ना की सिगरेट प्यायची, त्याने पण होतं ना. प्रेग्नन्सीमध्ये काय काय पाळायचं असतं, जे डॉक्टर्स जे सांगतात आईला, होणाऱ्या मातेला जे सांगतात ते खूप इम्पॉर्टंट असतं. ज्या प्रेग्नेंट विमेन जे टोबॅको स्मोकिंग, दारू किंवा ड्रग्स वगैरे काही घेतात, त्यांची बाळं ॲबनॉर्मल होतात. म्हणजे नंतर कळत असेल, म्हणजे तेव्हा आल्यावर कळतं. आता तर आमच्याकडे, आता जिथे आम्ही माहिती आहे की इथे काहीतरी होऊ शकेल, तिथे आम्ही आता प्रेग्नन्सीमध्ये जाऊन आतमध्ये, पोटात आतमध्ये जाऊन त्याच्यात ते जे फ्लुइड असतं तेही काढून आम्ही स्टडी केले की हे येणारं बाळ काही ॲबनॉर्मल असू शकेल का. आता ज्या पण तसं तर प्रेग्नन्सीमध्ये टेस्ट होतातच, त्यातून कळतच बऱ्याचशा गोष्टी. पण हे नाही, काही गोष्टी स्पेसिफिक असतात ना, जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी, त्या आपल्या ब्लड टेस्टमध्ये नाही कळणार. त्यांना स्पेसिफिक टेस्ट लागतात. आता मी आमच्या एका पेशंटमध्ये फॅमिलियल ओबेसिटी होती. आता जे पहिलं बाळ ॲबनॉर्मल होतं, आम्ही दुसऱ्या बाळासाठी तिला आम्ही सांगितलं होतं नो प्रेग्नन्सी, ऐकलं नाही. ओके. आणि 5-6 महिने झाल्यानंतर आली, तर तिला आम्ही KEM हॉस्पिटलसमोर NIRH म्हणून आहे एक इन्स्टिट्यूट आहे, ही जेनेटिक स्टडीज करते. इट इज कनेक्टेड टू इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च न्यू दिल्ली, त्यांचीच ब्रांच होती आपल्या इथे. त्यांच्यातून माझी जी त्यावेळेसची स्टुडंट होती तिला सांगून, मग तिथले एक डॉक्टरना मदतीला घेऊन आम्ही इंट्रायुटराईन ते फ्लुइड काढलं, ते टेस्ट केलं आणि ते त्याने दाखवलं आम्हाला की या बाळाला काही प्रॉब्लेम नाही. सो वी अलाउड द प्रेग्नन्सी. जर आम्हाला त्यात काही ॲबनॉर्मॅलिटी मिळाली असती तर त्या बाळाला आम्हाला टर्मिनेट करायला लागली असती.
आणि ती अलाउड नाही आहे ऍक्च्युली Fifth month. पण Correct. त्यावेळेस स्पेशल परमिशन घेऊन ती करावी लागली असते. अच्छा, तर तोपर्यंत बाळाची खूप वाढ झालेली असते ना. बरोबर. हो, पूर्ण त्यामुळे फॉर्म झालेलं असतं. हा, म्हणजे अशा काही गोष्टी असतात की त्या आम्हाला आम्ही पेशंटना सांगतो आणि त्या करून घेतो. ओके. पण एखादा पेशंट तुमच्याकडे सर्जरीच्या उद्देशाने आलेला आहे, पण असं कधी होतं का की सर्जरीपेक्षा दुसरे काही उपायही त्याला आपण सांगू शकतो आणि पॉसिबल असतं विदाऊट सर्जरी काही वजन कमी होणं? हो, आहे ना. म्हणजे नॉट नाही, आता मी नेहमी माझ्या पेशंटना आय एम नॉट ॲडव्होकेटिंग यू द सर्जरी जस्ट बिकॉज आय एम अ सर्जन. आणि मी सर्जन आहे म्हणून मी सगळ्यांना येईल त्याला ऑपरेट करणं, दॅट्स रॉंग. आमच्या याच्यामध्ये कुठे सर्जरी करू नये हे जास्त इम्पॉर्टंट असतं दॅन कुठे करावी. कारण देन यू लँड अप इन ट्रबल. प्रॉब्लेम तिथे होतात. तर पेशंट माइल्डली ओबीज आहे, मॉडरेटली ओबीज आहे की सिव्हिअरली ओबीज आहे, सगळीकडे द बेस्ट ट्रीटमेंट इफ यू अंडरस्टँड इज डाएट अँड एक्सरसाइज, जी एज ओल्ड आहे, आपल्या आजोबा आजींपासून आलेली आहे. पण त्यांचं जे लाईफस्टाईल होतं तर त्यावेळेस ओबेसिटी नव्हती, कमी होती. आजही तुम्ही रुरल भागात गेलात, खेड्यापाड्यामध्ये आज आहे खेड्यापाड्यात ओबेसिटी सुरुवात झालेली आहे. हो, मला डॉक्टर बंगनी पण इन्व्हाइट केलं होतं मागे 1-2 वर्षापूर्वी. त्यांच्या इथे आम्ही कॅम्प केला होता. मी म्हटलं सर, मी आणि हेमलकसा आणि तिकडे नॅक्सलाइट गरज आहे आणि त्यांना मला कसं बोलवताय तुम्ही, एक करूया ना, तुम्ही या आमच्याकडे आणि एक लेक्चर पण द्या आणि एक कॅम्प पण करूया. मी गेलो होतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 250 लोक आली होती कॅम्पला. त्यातले 63 माणसं, बायका आणि पुरुष धरून जाड होते. म्हणजे त्यातल्या 4-5 जणांना तर सर्जरी आवश्यक होती. म्हणजे ही खेड्यापाड्यातली गोष्ट सांगतो. बापरे. पण त्यांचं ते डाएट सगळं चांगलंच असतं असं आपण धरूया. न्यूट्रिशनली चांगलं नसतं. खायला त्यांना जे काही अवेलेबल आहे ते खातात. मी पण खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या होत्या. मी ॲक्च्युली जाऊन पण बघितलं नॅक्सलाइट एरियामध्ये. मी 4 दिवस राहिलो होतो त्यांच्याबरोबर. काय ॲक्च्युली काय जेवण काय असतं, त्यांच्या राहण्याच्या कंडिशन्स कशा, तरी त्या एवढी ओबेसिटी कशी काही आली. म्हणजे रिसर्च करण्यासारखा टॉपिक आहे हा. पण ओबेसिटी असू शकते. तर आता त्या रुरल एरियामध्ये पण आजकाल आली आहे, पूर्वी नव्हती. पण हा रोग साधारण अर्बन म्हणजे अर्बन एरियाचा आहे. बरोबर. जिथे जंक फूड, चुकीच्या गोष्टी किंवा एक्स्ट्रा नॉर्मल इझी अवेलेबिलिटी आहे. आणि जंक इज ऑलवेज टेस्टी. त्यामुळे टेस्टी फूडकडे आपण खाल्लं जातं. ते डाएट फूड म्हणजे टेस्टच नसते, त्यामुळे जनरली लोक अवॉइड करतात. बरोबर. आणि आज जे आपलं कॉर्पोरेट वर्ल्ड स्पेशली आणि खूप साऱ्या ज्या कॉम्पिटिशन, फास्ट लाईफ झालं आहे की क्विक सगळं आणि क्विक रिझल्ट्स, तर त्यामुळे ही ओबेसिटीचं प्रमाण खूप वाढलं. पण आजही जंक फूड आणि स्ट्रेस या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत का? हो, या बाबतीत होय. ही महत्त्वाची कारणं. ॲब्सोल्युटली. कसं आहे, जसं मी सांगितलं त्यामुळे तुम्ही तो जेनेटिक एक फॅक्टर आहे. बरोबर. मग सेकंड फॅक्टर कम्स ॲज अ लाईफस्टाईल. दिस इज अ लाईफस्टाईल डिसीज. आता नॉट एव्हरीबडी इन मुंबई वुड बी an obese person. He or she has to plan the proper life. आता मला मजा पण वाटते, आश्चर्य पण वाटतं जेव्हा लोक काही डायटिशियन, उत्साही डायटिशियन जे सांगतात हे डाएट करा, ते डाएट करा, 16 तास हे करा, ते करा, काय काय सांगतात. पण इट्स अ काइंड ऑफ अ ब्लँकेट थेरपी आपण म्हणतो. ओके. ब्लँकेट थेरपी चालत नाही. सरसकट आपण एवढे बसलेलो आहोत ना, याच्यामध्ये प्रत्येकाची सिस्टीम वेगळी आहे, प्रत्येकाचं मेटाबॉलिझम वेगळं आहे, प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी आहे. आता एखादा मजूर जो बिल्डिंग बांधतायत एवढ्या काम करणारा, आणि एखादा आपल्यासारखी माणसं जे बसून इंटरव्ह्यू देत आहेत,
तिथे बसून पेशंट बघतायत किंवा चार्टर्ड अकाउंटंट, वकील, त्यांची लाईफस्टाईल आपलं कॅलरी बर्निंग तेवढं नसतं. त्यामुळे कॅलरी खाणं हे तसं खाली पाहिजे. करेक्ट. वाईल जो मजूर पूर्ण दिवसभर ती उजी वाहतोय, घाम गळतोय, त्याने खाल्लं तर चालतं ना, कारण त्याने ऑलरेडी त्याच्या कॅलरीज बर्न केलेल्या आहेत. त्यामुळे त्याचे फास्टिंग आणि ते सगळं ते इट्स नॉट ॲप्लिकेबल. नाही, तुम्ही या ऑपरेशनच्या दरम्यान ऑफकोर्स मसल्स बरोबर चरबी वगैरे तुम्ही इतकी जवळून हे सगळं हाताळता. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या चरबी वाढवण्यात हमखास मदत करतातच आणि ज्या आपण कन्झ्युम करू नयेत? परत इथे कसं आहे, याला 2 गोष्टी आहेत. इन्सुलिन हा हॉर्मोन आहे, आपल्या शरीरात असतो. त्याच्यामध्ये एक इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी असते आणि एक इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणतो आपण. ओके. हे पण आपल्या पूर्वजांपासून आपल्यापर्यंत आलेलं आहे. जेनेटिक भाग आहे हा. आता याच्यामध्ये पण स्किप लिजन्स असतात. आता एक मी कसं ते सांगतो तुम्हाला. पहिले इन्सुलिन रेजिस्टन्स, सस्टेन्स सेन्सिटिव्हिटी. आपलं जे इन्सुलिन सिक्रेट झालेलं ना आपल्या शरीरामध्ये, एक जे लकी लोक असतात ना आपल्यासारखी, की जे त्यांनी काही खाल्लं तर ते पचवू शकतात किंवा जे नको आहे ते टाकून देऊ शकतात, त्यांना इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी लकी लोक आपण म्हणतो. ओके. मग त्यांनी कितीही कॅलरीज खा, जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, कळलं, किती कॅलरीज खा पण ते जाड नाही होणार. पण त्याच्या बरोबर उलटे जे इन्सुलिन रेजिस्टन्सवाले आहेत त्यांनी एवढं खा पण ते जाड होणार. कारण ते जी थोडका जे खाल्लेलं असतं, समजा मी एक उदाहरण देतो, एक पोळी 100 कॅलरीची आहे. जेव्हा इन्सुलिन सेन्सिटिव्ह माणसं खातात त्यांना त्यांच्यात 100 पैकी 20 कॅलरीज मिळतात, 80 फेकल्या जातात. आपोआप बॉडीचं गडण तशी आहे. ओके. पण जे इन्सुलिन रेजिस्टंट त्यांना ते पूर्ण 100 मिळतात. मग आपण सर्व एकत्र जेवायला बसलो, आपण समजा 3 पोळ्या खाल्ल्या, तुम्ही 3 केल्या, तुमच्यामध्ये पण तुम्ही सेन्सिटिव्ह असं धरून चालतो आणि एखादी व्यक्ती रेजिस्टंट. मी 3 पोळ्या खाल्ल्या, मला 100 पण मला 20 60 कॅलरीज मिळाल्या. तुम्हाला समजा 25 75 कॅलरीज मिळाल्या. पण याने समजा डाएटवर आहे, जाड आहे थोडासा म्हणून, पण त्याने 2च पोळ्या खाल्ल्या पण 100 200 कॅलरीज मिळाल्या. मग दे कीप सेईंग, डॉक्टर मी खात नाही, माझ्या आजूबाजूचे बघा केवढे खातात, मी त्यांच्या अर्ध पण खात नाही, मी जाड होते आणि ते बारीकच राहतात. हे आपल्याला कुठे तुम्ही पण म्हणजे जनरल परसेप्शन आहे प्रत्येक ठिकाणी, हे तिथे येतं की तुम्ही तुमच्या शरीरामध्ये तुम्ही किती आहेत. म्हणजे असं नाही आहे की जंक फूड खाल्ल्याने जाडच होतो. बरोबर. इट अगेन गोज बॅक टू युअर जीन्स. पण आता हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे खरं तर. आपण सेन्सिटिव्ह आहोत की नाही हे ओळखायची काही ट्रीटमेंट क्लिनिकल? देयर इज नो टेस्ट. म्हणजे मग कसं? टेस्ट नाही, टेस्ट क्लिनिकली. म्हणजे तुम्ही खात राहिला, जाड झाला तर तुम्ही इन्सुलिन रेजिस्टंट. सिंपल. अच्छा, तसं काही मोजमाप बाकी तसं नाही? मोजमाप मध्ये आहे ते, पण इट्स नॉट फुल प्रूफ. ओके. म्हणून साधी म्हणजे हा तुमचा पॉडकास्ट जे कोणी ऐकतील आणि ले माणसं असतील ज्यांना फार सायन्सबद्दल फार त्याच्या खोलात पण जायचं नाहीये, आपण जाड होत चाललं की समजायचं इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतोय किंवा काही डायबिटीस सारखे रोग यायला लागले वगैरे वगैरे, समजायचं की ते काहीतरी इथे प्रॉब्लेम आहे. मग त्यासाठी ट्रीटमेंट आपण कशी सुरू करायची? पहिले डाएट सुरू करा, डायरेक्ट गोळ्यांवर जाऊ नका. ऍडजस्ट युअर लाईफस्टाईल. व्हॉट इज अ गुड लाईफस्टाईल? प्लीज टेल अस. ॲडिक्वेट हा शब्द मी वापरतोय. ॲडिक्वेट अंडरलाईन. ओके. ॲडिक्वेट कॅलरीज अँड द न्यूट्रिशन. म्हणजे योग्य प्रमाणात. कॅलरीज अँड न्यूट्रिशन. ॲडिक्वेट एक्सरसाइज. म्हणजे प्रत्येकाला, जसं मी माझ्या उदाहरण दिलं ते मजदूराचं आणि एखाद्या चार्टर्ड अकाउंटंट, डॉक्टर म्हणत नाही आणि
ॲडिक्वेट मेंटल अँड फिजिकल रेस्ट. मग तुम्ही स्ट्रेस हा शब्द वापरला तर ह्या स्ट्रेसमुळे सुद्धा बरेचसे रोगराई होते. हो, तेच मूळ कारण झालं. कसं असतं नाही, फूड सायकॉलॉजी हा एक मोठा प्रकार आहे. हा लोकांना अजून तेवढा सिरियसली घेत नाहीयेत. स्नॅकिंग, बिंजिंग होतं. 2 मील्सच्या मध्ये, 2 जेवणाच्या मध्ये खूप सारे लोक खाणारे असतात. चखना म्हणा, त्याला काही म्हणा, पण ते दिसलं की उचला आणि खा. लोकांना काही अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या बरण्यांमध्ये ठेवतात बेडच्या बाजूला, रात्री कधीतरी खातात. बरेचशी लोक रात्री मध्यरात्री सर्व झोपल्यानंतर फ्रीज उघडतात. अशी पण मंडळी असतात. म्हणजे जनरली मी नेहमी सांगतो लोकांना, जे जैनिझम मध्ये पाळतात, सूर्यास्ताच्या वेळेस जेवण करून मोकळे व्हा. त्यानंतर काही च्युएबल थिंग नाही खायची. तुम्ही लिक्विड्स घेऊ शकता. कळलं ना? समजलं. येस. म्हणजे तुम्ही सूर्याचं जे चक्र आहे ते पाळा. सूर्योदय होतो तेव्हा दिवस चालू करा, सूर्यास्त होतो तेव्हा दिवस संपवा. मग त्यात खाणं पिणं काम सगळं आलं. म्हणजे युअर बॉडी ऑल्सो नीड सम रेस्ट. जेव्हा आपण मेंटल आणि फिजिकल रेस्ट मिळत नाही ना, देन यू बिकम इरिटेटेड, देन यू बिंज, देन यू डू ऑल सॉर्ट्स ऑफ रॉंग थिंग्स. बरोबर. कारण इथेच बरोबर नाही. म्हणून ते 3 या गोष्टी ॲडिक्वेट. तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला किती कॅलरीज जरुरी आहे, बरोबर, तुम्हाला किती एक्सरसाइज जरुरी आहे, हे तुम्ही एक्सपर्ट्स कडून समजून घ्यायला पाहिजे. इफ यू हॅव सम सायकोलॉजिकल इश्यूज, स्ट्रेस सगळ्यांनाच असतो, देन गो टू अ सायकियाट्रिस्ट. बरोबर. तो टॅबू ठेवू नका. स्वतः डील करतोय, मित्रमैत्रिणींशी बोलतोय. उलट तुम्ही जेव्हा सायकियाट्रिस्ट कडे जाता, ते तुम्हाला हेल्प करतात. की तू बाबा सायकियाट्रिस्ट गेला की तू वेडाच आहे म्हणून गेलास असं नसतं. दे प्लॅन युअर लाईफ, दे हेल्प यू टू प्लॅन. सेम थिंग विथ न्यूट्रिशनिस्ट. मी मला बरेच जण सांगतात, डॉक्टर यू आर ए ओबेसिटी सर्जन. मी ना आता भात खायचं बंद केलंय, मी नॉनव्हेज सोडलंय. हे कॉमन आहे माझ्याकडे. आणि साखर बरोबर. हे फुल प्रूफ नाहीये. मी याच्यावर एक मोठा लेख लिहिलाय, निबंध लिहिलाय. आणि मला सांगा तुम्ही, विच इज अ गुड डाएट, व्हेज और नॉन व्हेज? व्हेज. अँड आय हॅव प्रूव्ड दॅट यू आर रॉंग. ओके. कारण मी जेव्हा मी इतक्या वर्षामध्ये आता हे करतोय, त्यामुळे कुठेही पार्टीला गेलो, जसं तुम्ही मगाशी म्हणा, वजनावर गोष्टी खूप चालतात. इतर ते गाझामध्ये काय चालू आहे, ट्रम्प काय बोलतोय, ते फार कमी बोललं जातं पार्टीजमध्ये. 2 पेग झाले की वजनावर येतात बरेचशी लोक. आणि बळीचा बकरा दुःख बोलायला सुरुवात करतात. बळीचा बकरा मी असतो. कारण तू करतोयस ना, सांग, ऍडवाइस दे. आणि फ्री ऍडवाइस तर सगळ्यांनाच हवा असतो. तर असे जे मंडळी असतात ना, की स्वतः ठरवतात. मी नॉनव्हेज बंद केलं, पण जेव्हा मी असं ऐकत होतो तेव्हा मग मी एकदा 2016 साली 10 वर्षापूर्वी मी म्हटलं, आपण याच्यावर रिसर्च करायला पाहिजे की विच इज अ गुड डाएट, व्हेज की नॉन व्हेज. सो 16 माझा मी डेटा घेतला, मी 18ला प्रेझेंट केला. 16, 17, 18 3 वर्षाचे माझे पेशंट पाहिले, जे कोणी कॉन्टॅक्टमध्ये होते, जे कोणी करत राहिलो. ॲक्च्युअल स्टडी केला 235 पेशंटचा माझ्या. सो वी फाउंड आउट 73% of my patients who were morbidly obese and who had to undergo bariatric surgery माझ्याकडून, जे खूप अतिस्थूल होते आणि त्यांना सर्जरीच करावी लागली, असे माझे 73% लोक व्हेजिटेरियन आहेत. ओ, हे काय गणित आहे, सायन्स आहे. प्युअर व्हेजिटेरियन. बापरे. त्यातले 20% वगैरे मिक्स डाएटचे होते.
असे बाकीचे सगळे म्हणजे नॉनव्हेज पण खाणारे वगैरे. माझ्याकडे येणारे व्हेजिटेरियन पेशंट आजही या घडीला पण मॅक्सिमम आहे. एका फॅमिलीमध्ये राहणारे 2 मुलं, जो व्हेज आहे तो माझा पेशंट आहे, नॉनव्हेज आहे तो नॉर्मल पेशंट आहे, नॉर्मल पर्सन आहे. असे खूप उदाहरण आहेत माझ्याकडे. मग याच्यावर आपण जेव्हा विचार करतो की विच इज अ गुड डाएट, तरी आम्ही त्याच्यावर राहिलो नाही. बरोबर. पण आम्ही त्याच्यावर परत हे केला की हे जे व्हेजिटेरियन असतात ना, हे त्यांच्यामध्ये बाकीच्या गोष्टी खूप असतात. स्नॅकिंग पण खूप असतं, तेलकट जास्त असतात, गोड जास्त असतात त्यांच्यामध्ये. साखर पण ते घालतात ना, भाज्यांमध्ये पण साखर गुळ किंवा साखर असते. तर या गोष्टी पण आहेत, खूप आहेत. आणि या व्यक्तींचं ज्यांचं जे लाईफस्टाईल आहे ना, ते पण असं सिडेंटरी असतं जनरली. त्यांचं मेटाबॉलिझम स्लो असतं. होतं. अच्छा, होतं. याच्यामध्ये सध्या आता काय झालंय की लेटेस्ट इन्व्हेन्शन या फील्डमधलं ओबेसिटीचं काय आहे ना, दिवसेदिवस एवढं इव्हॉल्व होतं ना, आम्ही पण कन्फ्यूज होतो किंवा काय कसं जायचं. म्हणजे ते सतत तुम्ही दररोज अभ्यास नाही केलात तर तुम्ही नाही जगाबरोबर कोपअप करू शकत. तसं आता आपण एक जीन्स वगैरे आपण मगाशी सांगितलं, जेनेटिक्स वगैरे. आता त्याच्यावरती आलं एपिजेनेटिक्स. काय असते? एपिजेनेटिक्स नवीनच शब्द आणि आता सध्या खूप चालले, गेली 2-3 वर्षापासून. हे तुम्ही जन्मता ते नॉर्मल असतं. तुमचे जे काही ॲबनॉर्मल जे असतात ना, ते सुप्त असतात, डॉर्मंट, आराम करतात आहेत, पण जागणे, झोपलेले. पण त्यांच्या त्या लाईफस्टाईलमुळे ते उठतात नंतर. म्हणून एखादी व्यक्ती लहानपणापासून ॲडल्टहूडपर्यंत नॉर्मल असते, बारीक हे ते असं, पण सडनली दे स्टार्ट पुटिंग ऑन वेट. डाएट चेंज होतं, लाईफस्टाईल चेंज होते, त्याला एपिजेनेटिक्स म्हणतात. तुम्ही जी लाईफस्टाईल चेंज होते ना, आणि तुम्ही त्या लाईफस्टाईलमुळे तुम्ही त्या झोपलेल्यांना जागा करता आणि मग ते ॲक्शनमध्ये येतात. ओके. तसंच एक डायबिटीसमध्येच प्रकार आहे. आता डायबिटीसमध्ये 2 टाईप सगळ्यांना माहिती आहे. टाईप 1 म्हणजे पॅन्क्रियाज नाहीच आणि इन्सुलिन येतच नाही, किंवा पॅन्क्रियाज खराब झालंय, दगड झालाय त्या ऑर्गनचा, आणि त्यातून इन्सुलिन जे यायला पाहिजे ते डायबिटीस नॉर्मल करतं नाही करत. आणि दुसरा आहे तो वयोमानानुसार आलेला टाईप 2 डायबिटीस. आता त्याच्यामध्ये टाईप 1.5 डायबिटीस आहे, जो असा की 20-22 वर्षाच्या मुलांमध्ये सडनली इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज होते. म्हणजे ते 20-22-25 वर्षापर्यंत ते नॉर्मल आहेत, त्यांना शुगर वगैरेचा काही प्रॉब्लेम नाही. 22 ते 25च्या वयाच्या त्यांना इन्सुलिन घ्यावं लागेल असं डायबिटीज. या अशा गोष्टींना प्रत्येक डॉक्टरना आम्हाला सगळे इंद्रिय ओपन ठेवून सगळं काम करावं लागतं की काय आहे आणि व्हॉट यू आर डिलिंग विथ. बरोबर. म्हणजे एखादा पेशंट आल्यानंतर त्याचं पूर्ण साधारण लहानपणापासूनचं लाईफस्टाईल तुम्हाला बघावं लागत असेल. सरप्राइजेस कुठेही येऊ शकतात. सर, आपण वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सबद्दल म्हणजे जंक फूड, स्ट्रेस या सगळ्या गोष्टींबद्दल बोललोच, पण एक वेगळा प्रॉब्लेम आता डोकं वर काढतो तो म्हणजे मोबाईलचा वापर. मला अजिबात काही लिंक लावता येत नाही की मोबाईलचा वापर आणि वजन वाढणे याचा कसा संबंध असू शकतो. तर खरंच हा एक नवीन प्रॉब्लेम डोकं वर काढतोय का? म्हटलं तर हो, म्हटलं तर नाही. कारण मोबाईल हा आपल्याला आपल्या म्हणजे अर्बन लोकांसाठी एक महत्त्वाचं घटक आहे आपल्या ह्याच्यामध्ये. जसं आपण पाणी पितो, तसं आपण जेवतो, तर त्यामुळे पण जी लाईफस्टाईल सुरू आहे सध्या त्यामध्ये जगाशी कनेक्ट ठेवायसाठी मोबाईलची खूप जरुरी आहे. पण त्याचा जो गैरवापर जो होतोय आणि स्पेशली आम्ही जो पाहिला आहे तो लहान मुलांमध्ये. आता लहान मुलांमध्ये कसं मोठ्यांना आपण समजावून सांगू शकतो किंवा ते स्वतः समजतात. त्यांना आम्ही सांगू शकतो तुम्ही मोबाईलमुळे जर तुमचं लाईफ स्लो झालं असेल, आय मीन फिजिकली ॲक्टिव्हिटी कमी झाली असेल, पण त्यांना आपण वाढवायला सांगू शकतो. ते आपण लहान मुलांमध्ये नाही करू शकत.
जनरली लहान मुलांमध्ये आता ज्या पेरेंट्सनी जर नीट लक्ष नाही दिलं तर मुलांना कुतूहलता हे त्यांचा म्हणजे स्थायी भाव असतो, त्यांना ते इंटरेस्टच असतो, यांच्यात आवड असते, तर त्याच्यामध्ये ती लगेच गुंततात आणि मग त्यांचं फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी व्हायला लागते. त्यामुळे मोबाईलचा हा दुष्परिणाम चाइल्ड ओबेसिटीमध्ये होतो. जनरली दुसरा एक त्यांच्या लहान मुलांवर परिणाम होणारा म्हणजे त्यांच्या आयसाईट, डोळ्यांसाठी मोबाईल तेवढाच घातक आहे. आपण आता तुम्ही बघितलं असेल ट्रेंड आहे, लहान मुलांमध्ये चष्मे लागतात, खूप नंबरचे पण चष्मे लागतात. तर ह्याच्यामध्ये मी कधीच असं नाही म्हणत की लहान मुलांची चूक आहे. चूक आहे ही पेरेंट्सची. पेरेंट्स त्यांना जेव्हा देतात तेव्हा मोबाईलचा जो अतिवापर किंवा वापर लहान मुलांमध्ये तो याला कारणीभूत असतो. जसं आम्ही हा चाइल्ड ओबेसिटी जेव्हा मी म्हणतोय, हा चाइल्ड ओबेसिटी हा अजूनही फारसा माहीत नसलेला रोग आहे आणि हा लहान मुलांमध्ये तेवढाच घातक आहे जेवढा ॲडल्ट्समध्ये. आता माझ्याकडे 10 ते 20 वर्षामधली मुलं आहेत ज्यांना सगळं आहे, डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, जॉईंट प्रॉब्लेम, सगळे जे ॲडल्टहूडमध्ये आपण जे बघतो. बापरे. ओके. मला सांगायला पण बरं चांगलं वाटतं की मी जेव्हा ते 11 महिन्याच्या बाळावर ऑपरेशन केलं, तर ते जेव्हा बाळ जन्मल्यापासून ते नायर हॉस्पिटलच्या पीडियाट्रिक एंडोक्रायनॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये त्यांच्या निगराणीमध्ये होतं. बापरे. कारण त्याच्या आधीचं बाळ 1.5 वर्षाचं होतं आणि त्या बाळाचं वजन 20 किलो होतं, त्यामुळे ते बाळ वारलं होतं निव्वळ ओबेसिटीमुळे. ही दुसरी बेबी त्यांना झाली, मुलगी झोया म्हणून. तिला म्हणून त्यांनी जेव्हा जन्मल्यापासून त्यांनी काळजी म्हणून ठेवलं होतं. ती जन्मली तेव्हा नॉर्मल बर्थ वेट तिचं 2.7 किलोज होतं, पण ती प्रत्येक महिन्याला 1-1, 2-2 किलो घेत होती, वजन वाढत राहिलं. आता अशांमध्ये जेव्हा आपण जे बघतो तर ही कशी वाढत गेली, हिचा जेनेटिक प्रॉब्लेम होता म्हणून. पण जनरली 10 वर्षाच्या आतले मुलं त्यांना जेनेटिक आणि हॉर्मोनल्स प्रॉब्लेम्स असतात आणि 10 वर्षाच्या वरच्या मुलांमध्ये त्यांना लाईफस्टाईल आणि हॉर्मोनल प्रॉब्लेम्स असतात. तर त्यामुळे या दोन्ही गटातल्या मुलांना काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला मी सांगितलं, तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक मोठी मल्टीनॅशनल युरोपियन कंपनी आहे, तिने हल्ली रिसर्च केला. 87% ऑफ द डॉक्टर्स डोंट नो हाऊ टू ट्रीट अ चाइल्ड ओबेसिटी. ओके. कोणाला तुम्ही दोष देणार? 87% डॉक्टरांना माहीतच नाही आहे लहान बाळ आलं ओबीस तर काय करायचं. हा सर्वे आहे. बापरे. 1.5 वर्षापूर्वीचा. दुसरा मोठा सर्वे आला, त्याच्यामध्ये सांगितलं आहे 2035, आज आपण 2025 मध्ये, नेक्स्ट 10 वर्षामध्ये 51% ओबेसिटी असणार आहे. म्हणजे एक ऑल्टरनेट पर्सन ओबीज असणार आहे, 51%. हा सर्वे आहे. इंडिया टुडेने भारताला 3rd ओबेसिटीचा कंट्री म्हटलंय. भारत. मग तुम्ही भारताला तुम्ही मग म्हणाल का आता म्हणजे ते मॅलनरिश्ड असं काही? आपल्याकडे हे दोन्ही गोष्टी सेम आहेत. आपल्याकडे ते मॅलन्यूट्रिशन पण आहे आणि आपल्याकडे ओव्हर न्यूट्रिशन पण आहे किंवा चुकीचं न्यूट्रिशन. हां, त्यामुळे चाइल्ड, माझ्या मते पेरेंट्सने जागरूक असणं, प्रत्येक लहान मुलामध्ये ती कॅलरीजचं महत्त्व हे त्यांना सांगणं, पटवून देणं. प्रत्येक शाळेमध्ये फिजिकल ट्रेनिंग, जो PT चे पिरियड असायचे पूर्वी, आजकाल कमी आहेत, ते असणं किंवा कुठल्याही ग्राउंडशी कॉन्ट्रॅक्ट करून ते भाड्याने घेणं दर शनिवारी किंवा दर रविवार, अशा काही गोष्टी करायला पाहिजे. बरोबर. अँड स्प्रेड द नॉलेज, अवेअरनेस. हा अवेअरनेस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण
या सर्व रोगांवर कंट्रोल करू शकत नाही. मी माझ्या परीने आता जेव्हा मी 2011 या झोयाचं ऑपरेशन केलं, 2014 पेनग्विन म्हणून ही जी पब्लिशिंग हाऊस आहे, पेनग्विन नंबर 1, येस, त्यांनी दे अप्रोच मी टू राईट अ बुक फॉर देम, टू राईट ऑन चाइल्ड ओबेसिटी. सो आय रोट अ बुक, started writing that book in 2015. I finished in 2022. 7 वर्ष मला एक पुस्तक लिहायला लागलं, कारण आपल्या असं कोणी जगभरात डॉक्टरने लिहिलेलं पुस्तक नाही आहे. बरोबर आहे की चाइल्ड ओबेसिटी म्हणजे काय आणि त्याला मॅनेज कसं करायचं. तुम्हाला कधी चान्स मिळाला तर बघा, याच्यावर पण आहे, नेटवर पण आहे. जनरेशन एक्सेल नाव आहे माझ्या पुस्तकाचं. मी स्वतः लिहिलं आहे चाइल्ड ओबेसिटीसाठी. याच्यामध्ये कशी होते आणि कसं मॅनेज करायचं त्यात सर्व लिहिलेलं आहे. म्हणजे नॉट सर्जिकल प्लस पण बाकीचे पण, डाएट, एक्सरसाइज. हे पुस्तक लिहायचं चांगला उद्देश पण हा होता की अवेअरनेस. खूप जणांमध्ये आमच्या 1000 कॉपीज ऑलरेडी विकल्या गेलेल्या आहेत या पुस्तकाच्या. तर हे अवेअरनेससाठी म्हणून सगळीकडे जगभरात हे झालं पाहिजे. बरोबर. मी ज्या दिवशी माझ्या पुस्तकाचं प्रकाशन झालं त्या दिवशीपासून आम्ही गेले 3 वर्ष 22 मे हा आम्ही वर्ल्ड चाइल्ड ओबेसिटी डे करतो. आता सगळीकडे सध्या हे आहे ना, ट्रेंड आहे, याचा वर्ल्ड डे, त्याचा वर्ल्ड डे, त्याचा वर्ल्ड डे, पण चाइल्ड माहितीच नाही याबद्दल. कारण आमचा मुलगा गुटगुटीत आहे, हे खूप आनंदाची गोष्ट असते. चबी बेबी इज नॉट ऑलवेज हेल्दी. म्हणजे गुटगुटीत असणं म्हणजे हेल्दी असणं असं नाही. असं पण ते ऍक्टिव्ह असेल बाळ तर ऑफकोर्स आपल्याला ऍक्टिव्हिटी चालूच ठेवली पाहिजे. आणि म्हणजे तो ओनस कम्स टू पेरेंट्स, म्हणजे ओनस कम्स टू पेरेंट्स प्लस टीचर्स आणि युअर नेबरहुड. कारण तुम्हाला सोपं उदाहरण देतो, एक बाळ, बाळाला काय आवडतं? गोड, आईस्क्रीम, चॉकलेट्स, या सगळ्या गोष्टी बाळाला, आणि त्यांचा हक्क आहे. आपण नाही खात पण त्यांचा हक्क आहे. समजा घरामध्ये एक नवीन आहे ओबिझोजेनिक एन्व्हायरमेंट. ओबिझोजेनिक म्हणजे असं असतं ना की दारू पिणारे, एखाद्या व्यक्तीला दारू प्यायची हे सवय आहे, हॅबिट झाली आहे, सवय झाली आहे, मग तो म्हणजे दारुडा होऊन जातो. मग त्याला त्याच्यातून सोडवायचं असतं, मग त्यांना कुठेतरी ह्याच्यात टाकतो, रिहॅबमध्ये वगैरे टाकतो. तो तिथे दारू पित नाही, परत याच वातावरणात आला की परत तो दारू प्यायला लागतो. त्यामुळे हे इथलं जे वातावरण आहे, जे दारूला पोषक असत किंवा त्याचे मित्र, त्याचं सराउंडिंग, त्याला दारूची आठवण इथे यायला लागलं. तसंच ओबिझोजेनिक असतं. घरामध्ये आई वडिलांना काही पडलेली नसेल कॅलरीची, घरात राहणाऱ्या इतर व्यक्तींना काही कॅलरीचं काही घेणं देणं नाही, किती बॉडी शेमिंगचा काही प्रश्न येत नाही त्यांना, तिथे ते बाळ ऑलवेज ओबीज होतं. त्याला ओबिझोजेनिक एन्व्हायरमेंट. त्यामुळे लहान मुलांचं ते ओबिझोजेनिक एन्व्हायरमेंटपासून त्यांना दूर ठेवणं, हे महत्त्वाचं आहे. हे समजा तुमच्या घरामधले सगळे चांगले आहेत, वेल बिहेव्ड आहेत आणि त्यांना कॅलरीजचं सगळं माहिती आहे, ते सगळे बारीक आहेत. पण हेच बाळ जेव्हा शाळेत जातं आणि शाळेमध्ये एखाद्याचा वाढदिवस झाला, वाढदिवसाला गोळ्या, चॉकलेट वगैरे सर्रास वाटली जातं, किंवा काहीतरी जंक फूड तर असतंच असतं. बऱ्याचदा जंक फूडच्या म्हणजे आउटलेट्समध्ये वाढदिवस साजरे केले जातात आणि उच्चभ्रू शाळेतली लोक. तर ते बंद झालं पाहिजे. म्हणजे ते बाळ घरी चांगलं आहे, पण इथे ज्या शाळेत जाताना असे काही प्रकार करतं, ते म्हणजे ट्रॅक सोडून जायला तिथे इझी असतं. करेक्ट. समजा दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत, घर पण चांगलं आहे, शाळा पण चांगली आहे, त्यांचे डबे तपासतंय, लोक्याला आहे, बघतंय वगैरे वगैरे, पण हेच बाळ संध्याकाळी घरी आल्यानंतर कुठे खेळायला गेलं सोसायटीत, तिथे हातात चॉकलेट्स ठेवले, तिथे काही झालं, म्हणजे या तिन्ही गोष्टी जिथे बाळ जाऊ शकतं
तिथे तुम्ही तिन्ही गोष्टी तुमच्या ओबिझोजेनिक नसल्या पाहिजे. आपण याच्यासाठी अवेअरनेस इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. कारण आम्ही जरा माझ्या पुस्तकात एक हे वाक्य आहे, नो चाइल्ड इज नो फॅट चाइल्ड इज अलोन. म्हणजे त्याला कोणीतरी जाड करणारे त्याच्याबरोबर असतात. करेक्ट. बाळ स्वतःहून जाड नाही होत. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. त्याला भरवणारे वेगळे असतात. त्यामुळे हे सांभाळणं जरूर आहे, स्पेशली इन चाइल्ड ओबेसिटी. बरोबर. मी स्वतः एक आई आहे आणि मला माहिती आहे की प्रत्येक पालकाचा हा जो तुम्ही शेवटचं वाक्य म्हणाला तो एक प्रश्न कायम असतो की ऑफकोर्स नो फॅट चाइल्ड इज अलोन, पण त्याला किती भरवावं हे सुद्धा कधी कधी कळत नाही. वेळ झाली आहे म्हणून बाळ तर नाहीच म्हणत असतं खायला. बेस्ट इज तुमच्या पिडियाट्रिशियनकडे जायचं. दे नो अबाउट इट अँड दे विल गाईड यू थ्रू. ओके ओके. आपल्यावर काही घ्यायचं नाही. एक्सपर्ट्सकडे जायचं आणि एक्सपर्टकडे जायचं, त्यांचा सल्ला घ्या आणि मग तसं तुम्ही लाईफ फॉलो करा. नॉट दॅट एव्हरी वीक यू हॅव टू गो टू एन एक्सपर्ट. नाही, एक 6 महिन्यातून एकदा एक सल्ला घेतला, 6 महिने वर्षभरातून जरी घेतला आणि तुम्ही मेंटेन केलं तरी चालतं. बरोबर बरोबर. ग्रेट ग्रेट. आमचा एक शेवटचा सेक्शन आहे यातला जो आहे मिथ्सबद्दल. आपल्याला आपल्या फील्डमधले काही मिथ्स आहेत, बऱ्याच पेशंटला अजून काही गोष्टी माहीत नाही आहेत, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. मिथ नंबर 1, बेरिएट्रिक सर्जरी म्हणजे फक्त वजन कमी करण्यासाठी केलेली कॉस्मेटिक सर्जरी आहे. येस ऑर नो? नो. ओके. पहिली मिस्टेक आहे त्या कॉस्मेटिक वर्डचा. बेरियाट्रिक सर्जरी वजन कमी करण्यासाठी आहे 100%, पण ती कॉस्मेटिक नाही. कारण बेरियाट्रिक सर्जरी इज डन ओनली अँड ओनली ज्यांना सिव्हिअर ओबेसिटी आहे, त्यांना मेडिकल इश्यूज आहेत, त्यांचं लाईफची क्वालिटी खराब झाली आहे, त्यांना धड चालता येत नाही, त्यांना दररोज इंजेक्शन औषधं घ्यावी लागत आहेत, त्यांच्या हार्टवर प्रेशर आहे, त्यांना दम लागतो आहे. आता अशा पेशंट कशाला जाईल कॉस्मेटिक सर्जरी करायला? त्यामुळे हे मिसनाव आहे, हे मिथ आहे. ओके. कॉस्मेटिक सर्जरी नाही. त्यामुळे बेरियाट्रिक सर्जरी इज अ लाईफ सेव्हिंग प्रोसिजर. ऑल राईट. सो बेरिएट्रिक सर्जरी नंतर पुन्हा वजन वाढत नाही? नो, दॅट्स ऑल्सो मिथ. ओके. वजन वाढू शकतं? वजन वाढू शकतं. सी, बेसिकली बेरियाट्रिक सर्जरी काय करते? तुमचं वजन 30 किलो जास्त आहे आयडियल पेक्षा. तुमचं 60 पाहिजे, तुम्ही 90 आहात, तुम्ही 120 आहात, तुम्ही 150 आहात. पण तुम्ही त्या 150 पासून तुम्ही 60 पर्यंत येणं, इज इट इझी? नो. बट फॉर अ बेरियाट्रिक सर्जन इट्स इझी. व्हॉट वी डू, आम्ही तुम्हाला तिथून इथे आणतो, इथे ठेवतो, आता सांगतो तुम्ही आता जगा. आता जे आमचं, आणि याच्यामध्ये कसं आहे ना, या बेरियाट्रिक सर्जरी इज अ ओनली सर्जरी फील्ड की ज्याच्याशी डॉक्टर पेशंट कनेक्ट हा सतत राहावा लागतो. त्यामुळे फॉलोअप्स आर व्हेरी इम्पॉर्टंट आफ्टर द सर्जरी ऑल्सो. कळलं. आता जसं एखाद्या माणसावर, एखादा दारू पिणारा आणि सिगरेट ओढणारा माणसावर जर हार्टची सर्जरी झाली, डॉक्टर सर्जरी करून देतात, हार्ट वगैरे परत नॉर्मल रिदमला आणून देतात आणि सांगतात दारू पिऊ नको, सिगरेट पिऊ नको. आता त्या व्यक्तीने जर नाही पाळलं तर त्या आधीच्या सर्जरीचा पण इफेक्ट जातो आणि त्यांना दुसरी हार्ट सर्जरी करावी लागते. तसंच हे बॅरियाट्रिक सर्जरीमध्ये तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जर पाळला नाही तर तुमचं वजन इथे थांबणार नाही ना, ते परत वाढणार. बरोबर बरोबर. मग बेरिएट्रिक सर्जरीज नंतर मसल टोनिंग किंवा जिम, 6 पॅक्स वगैरे सुद्धा पॉसिबल? येस, ॲब्सोल्युटली. आम्ही ते बेरियाट्रिक सर्जरी आता आम्ही की होलने करतो. हो हो. की होलने केली म्हणजे पेन नाही. आमच्याकडे आता एवढे चांगले चांगले पेन किलर्स आहेत की आमचा पेशंट ज्या दिवशी आम्ही ऑपरेशन करतो त्या दिवशी पण आम्ही युरिन कॅथेटर पण ठेवत नाही. पेशंट हॅज टू वॉक टू द बाथरूम इवन इफ दिस इज अ सुप्रा मेजर सर्जरी. पण बिकॉज पेन नाही आहे म्हणून आम्ही त्याला, आणि त्याला बाथरूममध्ये जायला सांगतो, कॅथेटर ठेवत नाही. आणि सेकंडली कसं असतं, दुसरा फायदा
की ही जी ओबीज मंडळी असतात त्यांचा ब्लड फ्लो स्लगिश असतो, फास्ट नसतो. आणि स्लगिश असल्यामुळे त्यांना त्या पायामधून वगैरे क्लॉट्स होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर जेव्हा माणूस स्वतःहून चालायला लागतो इवन पोस्ट ऑफ, तेव्हा ते चान्सेस कमी होतात. त्यामुळे हा डुअल फायदा होतो खरं तर. म्हणजे विदाउट गिव्हिंग एनी मेडिकेशन. ओके, दॅट इज द बेस्ट पार्ट ऑफ इट. अगेन म्हणजे स्कार्स पण राहत नसतील त्यानंतर काहीच असं नाही. हे म्हणजे हे सुरुवातीचं कसं आहे, इमिडिएट पोस्ट ऑपरेटिव्ह कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठी योजलेले सर्वात सोपे आणि इझी उपाय. युरिन कॅथेटर ठेवू नका आणि त्यांना चालायला सांगा, संपला विषय. करेक्ट. पण या सर्जरीचे काही नंतर स्कार्स वगैरे असं काहीच हार्डली काही. अहो, एखादी व्यक्ती इथे आहे त्याच्यावर एवढा स्कार असेल तर ती जास्त कॉशियस असते. एखादी एवढी मोठी व्यक्तीला जर एवढा स्कार असेल, कुठे म्हणतो माझा जीव वाचवा पहिले, तरी पण आम्ही स्कारलेस सर्जरीज करतो. बऱ्याच आमच्या सर्जरी स्कारलेस असतात की जे दिसत पण नाहीत. ग्रेट ग्रेट. त्यानंतरचा मिथ असं आहे की बॅरिएट्रिक सर्जरी फक्त लठ्ठ माणसांसाठीच असते. ॲब्सोल्युटली, दॅट इज ट्रू. ॲब्सोल्युटली. कारण आमचे एथिक्स आहेत. जसं मी माशी म्हटलं, माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर. बॅरिएट्रिक सर्जरी इज डन ओनली अँड ओनली टू सिव्हिअरली ओबीज पीपल किंवा थोडंसं कमी वजन म्हणजे मॉडरेट ओबेसिटी, बट अनकंट्रोल्ड डायबिटीज, अनकंट्रोल्ड हाय ब्लड प्रेशर, अनकंट्रोल्ड तुमचे हार्ट प्रॉब्लेम्स, असं असेल, हे कॉम्बिनेशन असेल तर आम्ही करतो. करेक्ट. टू सेव्ह देअर लाईफ. शेवटचं मिथ, सर्जरी नंतर आयुष्यभर फक्त लिक्विड आणि सूपवर जगावं लागतं. नो 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 नो. कसं आहे की आपण बॅरिएट्रिक सर्जरीचं बेसिक प्रिन्सिपल काय आहे, तुमचं जे स्टमक अवास्तव वाढलेलं आहे, अवास्तव. नॉर्मल लोक जे मेंटेन करत असतात त्यांचं स्टमक एवढंच असतं, पण हे फुडी असल्यामुळे खाऊन 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 हे पण पिशवी पण वाढवतं, स्टमकची स्ट्रेच होतं. आता जोपर्यंत एवढं भरून खात नाही तोपर्यंत मेसेज जात नाही ते पोट भरल्याचा. आपण कसे पोट भरेपर्यंत जेवतो, उलटी होईपर्यंत जेवत नाही. पण तुमचं जेवढं तुम्ही बॅग मोठी तेवढं तुम्ही सामान जास्त टाकणार, मग आम्ही ती बॅग छोटी करतो. आता कमी छोटी बॅग केल्याने तुम्हाला थोडंसं टाकलं की भरणार ना पोट. हो, लगेच भरणार. त्यामुळे लगेच भरणं पोट हे बेसिक प्रिन्सिपल आहे. ओके. आणि सेकंड, हा जो अपर पार्ट असतो चमकचा, त्याच्यातून जे भुकेचे हॉर्मोन्स निघतात ते पण आम्ही कट केलेले असतात, ते थोडेसे ठेवतो. मग यांची भूक थोडी मंदावते, खाण्याची क्षमता कमी होते आणि अर्ली सॅटिस्फॅक्शन म्हणजे लवकर पोट भरल्याचा आनंद मिळतो. कळलं. म्हणजे इथे पण कंट्रोल आला, इथे पण कंट्रोल आला, आणि मग ते जेवण कमी करतात. सुरुवातीला आम्ही एवढं कमी करतो की ते निगेटिव्ह बॅलन्समध्ये असतात. 1000 पाहिजे पण आम्ही देतो 200 कॅलरीज, पण पोट भरल्याचं समाधान. त्यामुळे तो वरती खायला जात नाही, चोरी लबाडी करायला जात नाही, किंवा घरी जेवला आणि मग बाहेर जाऊन जेवतो, किंवा बाहेरून जेवण येतो आणि परत घरी जेवतो, असं पण करत नाही. कारण पोटच गरजच नाही, भुकेची गरजच नसते. आणि त्यामुळे मग काय होतं की ते म्हणजे 1000ची जरुरी आहे, आम्ही दिल्या 200, त्यात राहिला 800 मायनस आहे. ते 800 जे कमी पडते ते फॅट्समधून येतात आणि द फॅट्स विल स्टार्ट श्रिंकिंग इन साईज. तसं तुम्ही बारीक व्हायला लागता. हे सायन्स आहे. समजलं. ओके ओके, ग्रेट. खूपच आज ज्ञानात भर पडली आहे. खूप मोठा विषय, खूप छान, एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही समजावून सांगितलात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सर. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आज मज्जा वेलनेसला दिलात, त्यासाठी मनपूर्वक आभार. आणि मज्जा वेलनेसकडून एक छोटीशी भेट. थँक्यू. आजच्या भागात तुम्ही जाणून घेतलात की लठ्ठपणा हा फक्त अति खाण्यामुळेच होत नाही, तर त्यामागे बरीचशी कारणं दडलेली आहेत. आणि ती कारणं जाणून घेण्यासाठी फक्त आणि फक्त एक्सपर्टशी संपर्क साधा. तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या जवळपास कोणाला या भागाबद्दल जाणून घेण्याची गरज असेल तर त्यांना शेअर करा. आणि मज्जा पिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.